संदीप, अजित पवार यांचा आता हा पार्थिवाचा शेवटचा प्रवास एका अर्थानं सुरू झालेला आहे। 4 दशकांचा राजकीय प्रवास आपल्या समोर उलगडतोय। इकडे जमलेले राजकारणी हे त्यांच्या राजकीय गोतावळ्याचं प्रतीक आहे आणि जमलेला जनसागर हे त्यांच्या जनमानसावरील पकडीचं द्योतक आहे। आज हे या क्षणांना सामोरं जात असताना तुम्हाला काय वाटतं? प्रसन्न, हा काटेवाडी ते बारामतीचं विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण हा साधारणतः 8-10 किलोमीटरचा प्रवास असेल, पण तो अशा पद्धतीनं करावा लागेल, इतक्या लवकर करावा लागेल याची जय पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांना स्वप्नातही त्यांनी याची कल्पना केली नसेल। हा प्रवास हा दादांसोबत अशा पद्धतीनं करावा लागेल, हा त्यांच्यासाठी किती अवघड असेल याची कल्पनाच केलेली बरी। तर त्यामुळं काटेवाडीकरांचं आणि बारामतीकरांचं दादांसोबतचं गेल्या 3 दशकांचं नातं कालपासून आपण पुढारी न्यूजवर दाखवतोय। आपले 6-7 जे प्रतिनिधी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरनं, बारामतीवरनं हे सगळं कव्हरेज, तिथे येणारे नेते, बारामतीकरांच्या भावना, त्या सगळ्या आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। त्यातनं काय दिसतंय आपल्याला कालपासून की हे एक वेगळी घट्ट नातं। आणि काल आपण जे महत्त्वाचा मुद्दा जो सांगत होतो की शरद पवारांसारखं एक उंच मोठं व्यक्तिमत्व तिथं असताना, वटवृक्ष सॉर्ट ऑफ तिथं असताना त्यांच्या छायेत राहून बारामतीसाठी काहीतरी करत राहणं, महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत राहणं, हा प्रकार अजितदादांनी साधला होता। हे सोपी गोष्ट नव्हती, याची जाणीव आपल्याला गेल्या अनेक वर्षामध्ये येत राहिली अधूनमधून। खरं आहे। त्यामुळं आत्ता जी बारामतीमध्ये जे दृश्य दिसतंय, महाराष्ट्रभरातनं राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते नाहीत तर सर्व पक्षाचे कार्यकर्ते, असा हार्डली एखादा माणूस असेल की ज्याच्यासोबत दादांचं वेगळं नातं तयार नाही झालं। आज जे आपले मुख्यमंत्र्यांनी, फडणवीसांनी जे लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी दादांमधली आणि त्यांच्यातली समानता सांगताना हे अधोरेखित केलंय प्रसन्न, की कार्यकर्ता किंवा काम घेऊन येणारा माणूस कुठल्या पक्षाचा आहे हे कधीही न बघता काम करणारे जी लोक आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं मोठं नाव म्हणजे अजित पवार। होय। त्यामुळं हार्डली कार्यकर्ता असेल, आणि आपण खूपदा हे ऐकलेलं आहे की दादा जर का काम होणार असेल तर ते होणार सांगतात, होणार नसेल तर ते थेट तोंडावरच नाही म्हणून सांगतात। सतत हेलपाटे घालायला लावणं लोकांना हे त्यांना कधीही आवडलं नाही। खरं आहे। तर त्यामुळं फक्त बारामती, फक्त काटेवाडी एवढ्यापुरतंच दादांचं अस्तित्व नव्हतं, तर ते पूर्ण महाराष्ट्रभरांच्या कार्यकर्ता। आणि गेल्या 1.5-2 वर्ष जेव्हापासून राष्ट्रवादी मध्ये फूट पडली त्यानंतरही त्यांचा कनेक्ट आपल्याला दिसला। खास करून, विशेष करून तरुण वर्गामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादांचं एक सॉर्ट ऑफ गारुड आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रवादी तरुणांपर्यंत पोहोचणं, तरुणांचं प्रतिनिधित्व हे राष्ट्रवादीमध्ये कसं असेल, वेगवेगळे हिरे शोधणं, त्यांना पैलू पाडण्याचं काम अजितदादांनी केलं। आणि त्यामध्ये कुठलाही बडेजावपणा, कुठलाही आविर्भाव न आणता गेले अनेक वर्ष ते हे काम करत राहिलेले। मी संदीप, इकडे दृश्य दिसतात ती त्याचं वर्णन करायला हवं। डावीकडे आपल्याला ज्या गाडीवरून अजित पवारांचं पार्थिव नेलं जात आहे तिथे जय पवार आपल्याला दिसतात। अजित पवारांची अतिशय सुंदर प्रतिमा, तस्वीर तिथे ठेवण्यात आलेली आहे, हार घालण्यात आलेला आहे त्याला, हसरा चेहरा आहे अजित पवारांचा नेहमीप्रमाणे, आणि त्याच्या बाजूला उभे आहेत जय पवार जे दुतर्फा जमलेल्या गर्दीला, लोकांना अभिवादन करतायत किंवा त्यांना नमस्कार करतायत, त्यांच्याही सांत्वन करतायत एक प्रकारे। ही दृश्य आपल्याला दिसत आहेत। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे हे ज्या ठिकाणी शामियाना उभारण्यात आलेला आहे आणि सगळे राजकीय मान्यवर आलेले आहेत त्यांना भेटतायत। शेवटी असं आहे की दुःखदाचा डोंगर पडला असला, कोसळला असला तरी सुद्धा कर्तव्याला चुकून चालत नाही। मोठे मान्यवर आलेले आहेत, बारामती आहे, पवार कुटुंबांचं होम टर्फ आहे। आपल्या घरात, आपल्या भागात आलेल्या एवढ्या मान्यवर व्यक्तींची सुद्धा व्यवस्था पाहावी लागेल। त्या कर्तव्याला पवार कुटुंबीय कधीच चुकले नाहीत। आणि संदीप, काल आपल्याला अनेक जण किस्से सांगत होते की अजित पवार किती काटेकोर असावं माणसानं की एखाद्या ठिकाणी काचेचं काय, एखाद्या टाईलला तडका गेला असेल, कुठेतरी कापड चोरगळलेलं असेल, ते सुद्धा सहन न होणारे अजित पवार त्यांना मानवेल, त्यांना आवडेल आणि तेही बघत असतील तर त्यांना सुद्धा वाटायला हवं की आपल्या कोणत्याही क्षणात असो पण दुर्व्यवस्था असता कामा नये। आणि हेच दाखवून देणारं हे चित्र आहे। बारामतीकरांचं इथे विशेष कौतुक करायला हवं की संदीप, आपण बघतोय की एवढा प्रचंड पहाड कोसळल्यानंतर सुद्धा काल संध्याकाळपासून या मैदानात जमलेले हे सगळे लोक, बारामतीकर, शरद पवार, अजित पवार प्रेमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक, कार्यकर्ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तिथे थांबलेले आहेत।
आणि वाट बघतायत आपल्या दादाला शेवटचा निरोप देण्याची. संदीप, जर का अजितदादांचा राजकीय प्रवास बघितला तर असे कोणते 5 टप्पे आपण म्हणू शकतो की अजितदादा हे एक महत्त्वाचे राजकारणी होण्याच्या दृष्टीनं त्यांची पावलं पडली की ज्याच्याने ते ओळखले जाऊ लागले? उदाहरणार्थ पुण्याचा मला माहीत असल्यामुळे ते DCC बँक असेल, राज्य सहकारी संघ असेल, तिकडचा छत्रपती सहकारी साखर कारखाना असेल, या सगळ्यातला त्यांचा प्रवास पाहिला होता. आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांनी, मी राजकीयदृष्ट्या म्हणतोय, पण कलमाडींचं राजकीय अस्तित्व बाजूला सारून स्वतःचं उभं करण्यात त्यांनी जे एक क्षमता दाखवून दिली, त्याच्यात ते स्वतंत्र राजकारणी म्हणून उभे होताना मला तरी दिसले होते. असे आणखी कोणते स्पॉट्स, पॉलिटिकल स्पॉट्स आढळतात तुम्हाला? ज्यावेळेस आपण त्यांच्या प्रवासाची सुरुवात ज्यावेळेस सांगतो राजकीय प्रवासाची, तर ज्यावेळेस पवार साहेबांच्या जागी त्यांना लोकसभेमध्ये जावं लागलं होतं, तर तिथून सुरुवात झाली. ते 2000 पर्यंतचा एक टप्पा होता. ते इव्हॉल्व्ह होत होते, राजकारणामध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करताना ते आपल्याला दिसले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मग पुन्हा पक्षामध्ये त्यांना आपलं स्थान निर्माण करण्यासाठी झटावं लागलं, जे अपरिहार्य होतं. कारण पुन्हा पवारांच्या घराणेशाहीचा त्या आरोप होईल, आपल्या पुतण्यालाच शरद पवार हे पुढं करतायत, अशा पद्धतीचे आक्षेप घेतले जातही होते. तर त्याच्यातनं आपलं वेगळं स्थान कसं निर्माण करता येईल याच्यासाठी त्यांनी झगडा केला. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळात आता उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी सॉर्ट ऑफ एक वेगळा विक्रम जरी त्यांच्या नावावर असला, 6 वेळा उपमुख्यमंत्री पदी ते राहिले असले, सरकार कुणाचंही असलं तरी 2000 पासून, हे आपण पाहिलंय. पण सुरुवातीचा काळ आपण पाहिला तर ते पहिली चॉईस हे कधीच नसायचे. सुरुवातीला आबांना उपमुख्यमंत्री पद, छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री पद होतं, आणि नंतर मग परिस्थिती अशा होत गेल्या, राजकीय परिस्थिती अशी झाली की अजितदादांकडं ते उपमुख्यमंत्री पद येत गेलं. त्यामुळं त्यांना तिथं पण संघर्ष करावा लागला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण हे आत्ता जरी या बोलायच्या गोष्टी नसतील तरी त्यांना पक्ष असेल, परिवार असेल, याच्यामधनं हळूहळू वाट काढतच त्यांना पुढं येताना आपल्याला पाहावं लागलं. आणि एक काळ असा सुद्धा होता की राष्ट्रवादीवर वेगवेगळे ज्यावेळेस आरोप आणि आक्षेप केले जायचे, तर त्याच्यासुद्धा केंद्रस्थानी हे दादाच येत गेले. त्यामुळे तो पण एक कालखंड त्यांनी पाहिला. आणि त्यानंतरचा काळ ज्यामध्ये त्यांनी आपल्याला असं म्हणता येईल की 2014 नंतर काय होणार अशी परिस्थिती होती, राष्ट्रवादीचं काय होणार, अजित पवारांचं काय होणार, सुनील तटकरेंचं काय होणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा ते सगळं, त्याला म्हणतात ना आपण की म्हणजे ते वादळ झेलून त्यांनी राजकीय कुशलतेनं त्याच्यातनं मार्ग काढत गेले. त्यांना अर्थातच आत्ता आज म्हणजे सगळेच जण, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे ज्या पद्धतीने त्यांचा मित्र म्हणून उल्लेख करतायत, तर आता आपण असं म्हणू शकतो की तो फक्त सार्वजनिक ठिकाणी करण्याचा उल्लेखच नव्हता, तर यांचं एक वेगळं बॉन्डिंग पण 2014 नंतर तयार झालेलं आपण पाहिलंय प्रसन्न. आणि तेच पुन्हा एकदा आज आपल्याला मुख्यमंत्र्यांचा लेख जर का नीट शांततेने वाचला तर आपल्याला तो ओलावा आपल्याला सहज दिसून येईल. 2014 नंतर बदललेले अजितदादा हे बरंच काही सांगून जातात. ते जास्त व्यावहारिक झाले. त्यांनी काळाची दिशा, वाऱ्याची दिशा, बदलत्या राजकारणाची दिशा लक्षात घेऊन भाजपसोबत म्हणूया, फडणवीसांसोबत त्यांचा एक ट्रॅक 2 हा कायम चालू असायचा, प्लॅन बी त्यांचा कायम तयार असायचा. फक्त शरद पवारांवर अवलंबून असलेले अजितदादा 2014 नंतर मागं पडलेले आपल्याला दिसले. आणि या सगळ्या कामामध्ये ज्याचा आणखी एकदा बऱ्याचदा उल्लेख केला जातो तो म्हणजे ते कंजूस होते पैशाच्या बाबतीत. राज्याची तिजोरी आपल्या हातात आहे तर त्याची कशीही उधळपट्टी करायची नाही, त्यांनी होऊ दिली नाही. अशा पद्धतीचं प्रशस्तीपत्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना दिलंय. एकनाथ शिंदे सुद्धा काल आपल्याशी बोलताना याच मुद्द्यावर सांगत होते आणि ते थेट सांगायचे की पैशाचं सोंग आणता येत नाही असं सांगणारा. त्यांना माहिती आहे की याच्यावर टीका होणार, आपल्याला पुन्हा एकदा टीकेचं केंद्रस्थानी जावं लागणार आहे, पण तरी त्याला न घाबरता ते सतत थेट सांगून मोकळे व्हायचे की एवढा पैसा आहे, हे नाही केलं तर जास्त चांगलं आहे, किंवा फक्त आपल्याला लोक चांगले म्हणतील म्हणून मी राज्याची तिजोरी खुली सोडणार नाही असं सांगणारा अर्थमंत्री, की त्यांना माहिती आहे की वेळप्रसंगी याची पॉलिटिकल किंमतसुद्धा चुकावी लागू शकते, तरी पण ते सांगायला अजितदादा कधीही घाबरले नाही. हा त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा, रोखठोकपणाचा अनुभव अनेकदा आपण घेतला.
खरंय संदीप, अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. अर्थमंत्री म्हणून नकार देणं हे अवघड असतं. म्हणजे अर्थमंत्र्याला काटेकोर राहावं लागतं, पण राजकारणाऱ्याला सगळ्याला हो म्हणावं लागतं. पण अजित पवारांनी हे द्वंद्व होऊच दिलं नाही. नाहीला नाही म्हणायला ते तयार असत. लोकप्रिय घोषणा असतील, योजना असतील, मात्र याचा बजेटवर कसा ताण पडू शकतो हे सुद्धा ते जरूर सांगत. शेवटी सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाहीत, हे अजित पवार अनेकदा म्हटलेलं वाक्य आहे. त्यांचं आणखी एक वाक्य ज्याचा कालपासून अनेक ठिकाणी उल्लेख होतोय ते म्हणजे त्यांना जर का कोणी अन्य पक्षातल्या व्यक्तीविषयी विचारलं तर ते त्यांचं राजकारण आहे, त्यांना ते म्हणायचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाला वाढवायचा अधिकार त्यांना आहे, माझ्या पक्षाला वाढवायचा अधिकार मला आहे. आणि या बाबतीत म्हणत असताना पुन्हा मी संदीप तुमच्याकडे येईन की जेव्हा अजित पवारांची स्वतःची वाटचाल सुरू झाली गेल्या काही वर्षातली, त्यानंतर असे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. हा पक्षाची अशी भूमिका आहे ते असं म्हणतायत. नवाब मलिक ही एक फार मोठी, म्हणजे महाराष्ट्राने त्याची दखल घेतली नसेल, पण मला असं वाटतं की नवाब मलिकांपर्यंत शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणं एक फार मोठी राजकीय कसोटी अजित पवार पास झाले होते. अजित पवारांच्या राजकीय सेक्युलरिझम विषयी, अजित पवारांच्या भूमिकेविषयी 2024 लोकसभा हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आपल्याला मानता येईल प्रसन्न या बाबतीमध्ये, कारण तो परीक्षा पाहणारा होता. दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढत होत्या आणि आपल्याला माहिती आहे की मुस्लिम मतदार हे राष्ट्रवादीचा अगदी थांबवत आहे. core होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत. एकनाथ शिंदेही तिथे पोहोचलेले आपल्याला दिसत आहेत. कालच त्यांनी अजित पवारांबद्दल भावना व्यक्त करताना माझा मोठा भाऊ गेला अशा भावना व्यक्त केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेही आलेले दिसत आहेत आपल्याला. त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे आहेत. महाराष्ट्रातलं हे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून अनेकदा त्याचा उल्लेख झाला. अजित पवारांसारखे उत्तम प्रशासक, एकनाथ शिंदे यांच्यासारखा विशेषतः MMRDA मुंबईसह ठाण्याचा MMRDA भागामध्ये एक महत्त्वाचा चेहरा असलेले असे दोन खंदे सहकारी त्यांच्या राजकीय ताकदीसह देवेंद्र फडणवीसांना लाभले. आणि जेव्हा हे प्रत्यक्षात साकार झाली ही महायुती, त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला की हे कसं शक्य होईल. म्हणजे राजकारणातली अंकगणित हा एक भाग झाला. कागदावरती दाखवायला फार सोपं आहे, हा पक्ष अधिक हा पक्ष अधिक हा पक्ष, हे बहुमत झालं. पण माणसं कशी एकत्र येणार, काम कशी एकत्र करणार. बरोबर. पण त्यातही मला संदीप इथे खास करून विचारायचं आहे. असं मानलं गेलं आणि ते अनेकदा भाजपवाले म्हणाले होते की शिवसेना नैसर्गिक मित्र आहे, अजित पवार मात्र आमच्या एका विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहोत. पण शिवसेना नैसर्गिक आहे. पण गंमत म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं मैत्र जास्त नैसर्गिक का वाटलं आपल्याला? त्याच्यासाठी मी फक्त आज फडणवीसांनी जे लिहिलंय ते कोटच करतो, म्हणजे ते वाचून दाखवतो. 4 ओळी आहेत त्या प्रसन्न, की फडणवीस असं म्हणतात की फार कमी लोक असतात ज्यांच्याशी आपण मनातले बोलू शकतो. काही संबंध हे राजकारणापलीकडचे असतात. आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयांवर बोलण्याची मैफिल दादांसोबत असले की घडायची. आम्ही कितीदा ते रात्री उशिरापर्यंत गप्पा मारीत बसायचो, पण त्यातही कामाच्या विषयांची यादी त्यांची तयार असायची. कोणत्या विषयावर बोलायचं आहे याचा कागद हाती असायचा आणि धीरगंभीर विषयांवर बोलून झालं की दादांचं व्यक्तिमत्व खुलायचं. म्हणजे या शब्दामध्ये आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावना बोलून दाखवल्यात. हा मला असं वाटतं की ह्या 4-5 ओळी सगळं काही यांची जी काही मैत्री होती, जी आपण 2014 पासून बोलतोय, तर त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी हे 4-5 वाक्य, या 4-5 ओळी फडणवीसांच्या पुरेशा आहेत. त्यातनं आपण वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणावरून ह्या तिघांच्या भाषणांच्या दरम्यानसुद्धा, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस महाराष्ट्रात असायचे त्यावेळेससुद्धा ज्या पद्धतीने या तिघांना घेऊन बसायचे, या तिघांच्याबद्दल बोलायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रमात ची सुरुवातसुद्धा अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करूनच केली. यातनंच अजितदादांचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. एवढंच नाही प्रसन्न, तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या पोस्टमध्ये जे शब्द वापरले आहेत ते सुद्धा अजितदादांचं मोठेपण हे पुन्हा ठसवण्यासाठी पुरेसं आहे असं मला वाटतं. अगदी खरं, हे सगळेच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. अजित पवारांचा राजकीय गोतावळा केवढा मोठा होता, प्रभावी होता, हे पुन्हा नव्यानं कळण्याची वेळ होती. म्हणजे कालपासून झालेलं कव्हरेज, पंतप्रधान मोदींनी एक पूर्णतः केंद्राचा असलेला कार्यक्रम, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एका अतिशय वेगळ्या कार्यक्रमात अजित पवारांबद्दल भरभरून बोलणं असेल,
हे अजित पवारांचं राजकीय वर्चस्व काय होतं हे दाखवून देणारी घटना आहे, ज्याची कदाचित कल्पना पुरेशी आली नसेल. अजित पवारांचं राजकीय यश तर सगळ्यांना दिसतच होतं, मात्र इथे तुलना करण्याचा मोह आवरत नाही. पण जसं शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार हा संख्याचा मुद्दा नसतो, तर शरद पवार या व्यक्तिमत्वाचा तो आवाका असतो, त्यांचा तो ऑरा असतो, त्यांचा तो प्रभाव असतो. तशाच प्रकारचा प्रभाव अजित पवारांचा सुद्धा तयार झाला. त्यांनी तो कमावला, सर्वपक्षीय संबंध ठेवले आणि असं असताना सुद्धा वैचारिक तत्वांशी कधीही तडजोड त्यांनी केली नाही. आपल्याला आता दिसतायत एका बाजूला अंतिम संस्काराची तयारी, या मधल्या आमच्या विंडोमध्ये दिसत आहेत नितीन गडकरी आणि अन्य नेते. खूप सगळे नेते आलेले, सर्वपक्षीय राजकीय नेते तिथे आलेले आहेत. आणि शेवटचा प्रवास जो सुरू आहे अजित पवार यांच्या पार्थिवाचा, जिथे उभे आहेत जय आणि पार्थ. जय यांचा चेहरा बघितल्यानंतर मनात गलबलून येतं, कारण नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ज्या लग्नात आम्ही सगळ्या महाराष्ट्रीय वासियांनी अजित पवार नाचताना, हसताना तर सगळ्यांनी बघितले होते, पण नाचताना सुद्धा अजित पवारांना कधीच कुणी बघितलं नव्हतं. पण जय यांच्या लग्नाच्या निमित्तानं त्यांची ही बाजू सुद्धा दिसून आली. मधल्या काळातला प्रचंड राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना 4 क्षण जरा सुखाचे, आनंदाचे त्यांना मिळाले होते. ते बघताना खरंच फार छान वाटलं. पण इतक्या कमी काळात हा आणखी एक मोठा आघात पवार कुटुंबियांवर आला. जयकडे बघत असताना या भावना दाटून येतात. जनसागर लोटलेला आहे तिथे एवढ्या प्रचंड प्रमाणात. रोजचा नेता आपला वावरातला असला की अनेकदा आपल्याला लक्षात येत नाही, मात्र जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा त्या व्यक्तीचा संपर्क केवढा मोठा असतो, प्रेम किती लोकांचं त्या व्यक्तीवरचं असतं, हे दाखवणारी ही दृश्य आहेत. मी पुन्हा एकदा सहकारी संदीपकडे जाईन. संदीप, अजित पवारांचा एक 6 आकड्याशी काल काय योग बघायला मिळाला? त्यांचं जर का कालपर्यंतचं आयुष्य मोजलं तर ते 66 वर्ष 6 महिने 6 दिवस अशा प्रकारचं आढळतं. आणि याही पुढे जेव्हा आपण बघितलं तेव्हा तर लक्षात आलं की त्यांना 6 टर्म्स त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक उपमुख्यमंत्रीपदी काळावर राहिलेले आणि इतक्या संख्येवेळा त्यांना ते पद मिळालेले ते एकमेव नेते आहेत. आणि अनेकदा त्याच्यावरती त्यांनी मिश्किल टिप्पण्या सुद्धा केलेल्या आपल्याला आठवत आहेत. उपमुख्यमंत्री आणि अजित पवार आणि त्यांची ती हुकलेली मुख्यमंत्री पदाची संधी, की ज्याचं त्यांनी अनेकदा स्पष्टपणे खंत व्यक्त केली होती. सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे राजकीय ज्याला आपण म्हणू शकतो की असा सगळे गुण त्यांच्यामध्ये होते की जे त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी काय म्हणूया त्यांना की त्यांचा जो दावा आहे तो आणखी प्रबळ करणारे होते. पण ती खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली की त्यांच्यापेक्षा लहान, त्यांच्या मागून येणारे छोट्या मोठ्या पक्षांचे नेतेसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकले, मात्र त्यांना ती संधी आली नाही. पण त्याच्यावर त्यांनी कधीही मिश्किल टिप्पणी करणं सोडलं नाही. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण हे बदललेले दादा, म्हणजे दादांचा जो स्वभाव आपण बघत होतो की ते रोखटोक दादा, स्पष्टवक्ते दादा, किंवा थेट कुणालाही सॉर्ट ऑफ त्यांच्या जरब होती एक आवाजामध्ये, अशा पद्धतीने ते बोलताना दिसायचे. पण गेल्या काही महिन्यात जर का तू ऑब्झर्व केलंस तर दादा हे रिलॅक्स झालेले होते. त्यांची भाषणं पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी अशी हार्डली कुणी जर का समोरून हा किस्सा तर आपण अनेकदा चर्चेला प्रसन्न की गेल्या काही काळामध्ये अशी हार्डली एखादी सभा व्हायची की ज्याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या चाहत्यांचा लव यू दादा अशी साद नाही घातली आणि दादांनी त्यांना लव यू टू असं उत्तर नाही दिलं. असा हार्डली एखादा प्रसंग, असे हार्डली एखादी सभा, हार्डली एखादं भाषण झालं असेल. तर त्यामुळं आता गेल्या काही महिन्यामध्ये दादा रिलॅक्स झाले होते. दादांनी त्यांच्या भाषणामध्ये पण सांगायचे जगून घ्या. ज्यावेळेस आज ज्याचा आपल्या लेखामध्ये मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला विमान प्रवासाचा, हवाई प्रवासाचा, जो आपण सुद्धा काल गडचिरोलीमधल्या त्यांच्या भाषणाचा अंश दाखवला प्रसन्न, तर त्यामध्ये दादा सगळी गोष्ट सांगतायत की त्यांचा किस्सा सांगतायत, त्यांच्या पोटात कसा गोळा आला ते सांगतायत. ज्यावेळेस त्यांना जमीन दिसत नव्हती, ढग दिसत होते हेलिकॉप्टरमधनं, आणि त्याचा शेवट आहे मात्र ते हेच करतात की बाबांनो जगून घ्या, काळजी घ्या. हा संदेश द्यायला ते विसरत नाहीत.
असे बदललेले दादा पण आपण पाहिले आहेत. म्हणजे पॉलिटिकल ज्या काही गोष्टी होत्या, जो प्रवास होता तो घडतच राहणार. किती अनसर्टन आहेत, किती बेभरवशाचा आहे राजकीय सगळा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात ते सांगत असतानाच जीवनाचं सुद्धा सार ते असे मिश्किलपणे सांगायला 2 शब्दामध्ये आपल्या भाषणांमध्ये कधी विसरले नाहीत. प्रश्नच नाही. अजित पवारांचे असे अनेक नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्वाचे पैलू सांगता येतील.